श्रीराम 9 न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। साक्री रोडवरील सिंधी जनरल पंचायत भवनच्या उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न। छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू देवदेवतांबद्दल फेसबुकवर अश्लील भाषेत पोस्ट करणाऱ्या मुन्ना धिवरेवर कठोर कारवाई करण्याची मागणी। यशवंतनगर येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालय व जय भोले विजय व्यायामशाळेचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत धुळ्याची मानसी दिघे हिला महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट। दमाने येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। आणि आर.एम. पटेल उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय साबीरनगर धुळे व मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून स्वच्छता रॅली। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील साक्री रोडवरील सिंधी जनरल पंचायत भवनच्या उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते साक्री रोडवरील भगवान झुलेलाल मंदिर येथे रविवारी संपन्न झाला। धुळे येथील साक्री रोडवरील सिंधी जनरल पंचायत भवनच्या उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते साक्री रोडवरील भगवान झुलेलाल मंदिर येथे रविवारी संपन्न झाला। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। उद्घाटनानंतर जळगावचे माजी आमदार डॉ. गुरमुखदास जगवानी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे आदींनी मनोगते व्यक्त केली। सदर उद्घाटन प्रसंगी फलक लावण्यात आला होता। त्या फलकावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवरांचे फोटो होते, परंतु सदर फलकावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांचा फोटो लावण्यास संयोजकांना विसर पडला होता। या प्रसंगी उपमहापौर कल्याणी अंबळकर, भगत बालानी, वालीबेन मंडोरे, सुनील बैसाने, कशिश उदासी, किरण कुलेवार, हर्षकुमार रेलन, मनोज मोरे, संजय वाल्ले, राजेश वालेजा आदि उपस्थित होते। सिंधी भाषा एक बेहतरीन भाषा है, बड़ी मीठी भाषा है और मैं अपने आप को मेरा बैलक है कि मैं अब तक सिंधी भाषा सीख नहीं पाया, लेकिन जैसे जैसे सिंधी दोस्तों की तादाद बढ़ रही है, मैं जरूर सिंधी सीखूंगा, एक दिन सिंधी में भाषण करूंगा। ये जो पंचायत भवन है, मुझे नहीं लगता इससे बेहतरीन पंचायत किसी समाज का भवन आज की तारीख में धुले शहर में है। बहुत बेहतरीन भवन है और उसमें काम करने वाले उनसे भी ज्यादा बेहतरीन है। मैं गुलशन भाई और इस पंचायत के निर्माण में जिनका योगदान है, चाहे फिर डोनेशन के माध्यम से हो, क्योंकि भी इतना बड़ा कार्य कोई अकेला आदमी नहीं कर सकता, एक टीम वर्क रहती है। मैं सबका तहे दिल से अभिनंदन करता हूँ, बहुत अच्छा काम किया है। और जो इंसान समाज का काम करता है, जैसे जगवानी साहब ने बोला, उनका ख्याल ऊपर वाला जरूर रखता है और इसी का आशीर्वाद गुलशन जी अपने चारों नगर सेवक, पहले तो इस प्रभाग के चारों नगर सेवक चुन के आए, जगवानी साहब। छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू देवदेवतांबद्दल फेसबुकवर अश्लील भाषेत पोस्ट करणाऱ्या मुन्ना धिवरेवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू देवदेवतांबद्दल फेसबुकवर अश्लील भाषेत पोस्ट करणाऱ्या मुन्ना धिवरेवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 10 जानेवारी रोजी सोशल मीडियाच्या फेसबुकवर समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र व दुर्गामाता यांच्याबाबत समाजकंटक मुन्ना धिवरे राहणार धुळे याने हेतुपुरस्कर 2 समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी अश्लील भाषा व चित्रे वापरून पोस्ट केली आहेत। त्यामुळे समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत।
अशा प्रकारचे विटंबन करून हिंदूंना चेतवण्याचे कार्य व जातीय दंगल घडवून आणण्याचे कृत्य या माध्यमातून केले आहे। यामुळे समाजकंटक मुन्ना धिवरे याच्या विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करून शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी संजय शर्मा, हर्षल गवळी, राजदीप बारसे, गुलाब माळी, योगेश देशमुख आदी उपस्थित होते। प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज व आई दुर्गा माता यांच्यावरून सोशल मीडियावर जी वाह्यात पद्धतीची अशी पोस्ट मुन्ना ढिवरे या नामक मुलांनी केलेली आहे, तर ही प्रवृत्ती ठेचायचं काम शासनाने करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे मानव समाजाचे एकत्रित येऊन एक निवेदन साहेबांना दिलेलं आहे की जेणेकरून त्या मुलाच्या पाठीमागं जे नालायक लोक असतील की ज्यांनी त्याला अशा बुद्धीत टाकलं असेल की अशी गोष्ट कर, ऐन छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो आली असो येत असो किंवा आई जिजाऊ जन्मदिवस किंवा कोणता असा हिंदू धर्माचा सण, तर त्या टायमाला अशी प्रवृत्ती उदयास येते आणि घाणेरड्या पद्धतीने सोशल मीडियावर असं काही टाकते की जेणेकरून दंगली घडल्या पाहिजे। तर ही प्रवृत्ती ठेचण्याचं काम, कारण आम्ही चांगले म्हणून एकत्रित मानव म्हणून या प्रशासनाकडे आलेलो आहे की त्यांचं कर्तव्य आहे की या गोष्टीला ठेचलं पाहिजे आणि नुसतं कायद्याचे जे कलम आहे त्या कलमाच्या व्यतिरिक्त सुद्धा यांच्या पाठीमागं काहीतरी करण्याचा यांच्यात अधिकार आहे आणि ती ताकद आहे। तशी करून ही प्रवृत्ती जोपर्यंत ठेचत नाही तोपर्यंत आणखी एक जण उदयास येण्याच्या अगोदर जर ठेचल्या गेली तर ठीक आहे, नाही तर भविष्यात त्यांच्या पाठीमागचे जे लोक जे घाणेरड्या वृत्तीने जर असं तशा मुलांकडनं जर तसं काम करून घेत असेल तर नक्कीच भविष्यात दंगली होतील आणि त्या होऊ नये यासाठी आज आम्ही विश्वासराव पांडे सरांना एसपींना निवेदन देण्यासाठी आलो आणि त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला सांगितलं की तुम्ही काही करू नका, म्हणतं साहेब आमच्या सगळ्यांना संस्कार आहे तर आम्ही असं काही पाऊल उचलणार नाही की त्याचं वाईट असं पडसाद शहरासमोर दिसतील, तर आम्हाला काय करायचं आहे ते आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू आणि तुमच्या ज्या मनातल्या भावना आहे त्या भावनेला नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीने पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करू। धुळे शहरातील सागरी रोडवरील यशवंतनगर येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालय व जयबोली विजय व्यायाम शाळेचा उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला। धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंतनगर येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालय व जयबोली विजय व्यायाम शाळेचा उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला। भाजपचे नगरसेवक बंटी जाधव यांच्या प्रयत्नातून सदर काम मंजूर झाले होते, त्यामुळे त्यांचे बंधू राजूभाऊ माणिक जाधव यांच्या 7व्या पुण्यस्मरणार्थ सदर वाचनालय व व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे, अनुप अग्रवाल, नगरसेवक संजय जाधव, किरण अहिरराव, नरेश चौधरी, प्रकाश श्रीखंडे, भटू वाघ, प्रभू जाधव आदी उपस्थित होते। पंचभवनीची मागणी केली या परिसरात सीसीटीव्ही पाहिजे, जरी माझा खासदार दिल्ली संपलेला असेल मला आणि क्रीडा अधिकाऱ्यांना आणि आमचे चारही नगरसेवक या भागातले निवडून झालेले आहेत, त्याबद्दल जनतेच्या मनात खानदेश आणि कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंचच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत धुळ्याची मानसी दिघे हिने महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट पटकावला असल्याची माहिती विजया मानमोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। खानदेश आणि कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंचच्या वतीने आयोजित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत धुळ्याची मानसी दिघे हिने महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट पटकावला असल्याची माहिती विजया मानमोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रचार व प्रसारार्थ मराठमोळ्या या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या स्पर्धेचे चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन करण्यात आले होते। सदर स्पर्धेत कुमारी मानसी दिघे हिने सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट पटकावला आहे। महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर आता तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे। फेब्रुवारी 2019 मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल या स्पर्धेत मानसी दिघे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। धुळ्यातील सौ मृणाल गायकवाड ह्या मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2016च्या विजेत्या होत्या। आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यावर्षी मानसी दिघे
मिस हेरिटेज इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। यावेळी विजया मानमोडे, पूनम सपकाळे, वैशाली अहिरे, कल्याणी बारसे, मानसी दिघे आदी उपस्थित होते। खान्देश आणि कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंच पुणे या संस्थेमार्फत आम्ही भाषा संवर्धन आणि संस्कृती कलेचा प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2018 ही प्रतियोगिता आयोजित केली होती, ज्यात आम्ही प्रामुख्याने महिला आणि मुलींना व्यासपीठ दिले त्यांचे कलागुणांना सादर करण्यासाठी। आणि ही फक्त सौंदर्य स्पर्धा नव्हते, तर या ठिकाणी आम्ही जे 5 विभाग खानदेश, मराठवाडा, विदर्भ, कोकण या विभागातून ही स्पर्धा घेतली। तर ह्या विभागातली बोलीभाषा आणि तिथली साहित्य कला संस्कृतीची जोपासना व्हावी हा मुख्य उद्देश होता। आणि ह्या स्पर्धेत सगळ्या विभागातून हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला। त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पर्धा घेतली त्यातून काही 30 जणी ह्या मुख्य स्पर्धेपर्यंत पोहोचू शकल्या। त्यात खानदेशच्या मानसी दिघे, वैशाली अहिरे, पूनम सपकाळ आणि कल्याणी बोरसे ह्या विजेत्या झाल्या। त्यांना वेगवेगळ्या प्रकाराचे त्या ठिकाणी क्राऊन मिळाले। त्यात मानसी दिघे ह्या कुमारी गटातील 3य क्रमांकावर विजेत्या झालेल्या आहेत। वैशाली अहिरे ह्या खानदेश सौंदर्य सम्राज्ञी सौभाग्यवती गटातून विजेत्या झाल्या। पूनम सपकाळ यांना जगभरातून जवळजवळ 40 देशातून जे सोशल मीडियाद्वारे वोटिंग झाले त्यात त्या विजेत्या झाल्या। आणि कल्याणी बोरसे ह्या खानदेश सौंदर्य सम्राज्ञी कुमारी गटातून विजेत्या झाल्या। शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.डी. पाटील हे उपस्थित होते। शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.डी. पाटील हे उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। विद्यार्थ्यांतर्फे शहीद जवान, अफजल खान वध, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। तसेच देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करण्यात आले। या प्रसंगी राजेंद्र जाखडी, संजय पाटील, विजय पाठक, सरपंच डॉक्टर प्रशांत पाटील, उपसरपंच आबा मुंडे, वर्षा पाटील, केशवराव पाटील, प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य जिजाबराव सोनवणे, ताना गिरासे, भीमसिंग गिरासे, निळकंठ पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. पाटील, पर्यवेक्षक जे.एस. सोनवणे, गोकुळ पाटील, अमोल मोहिते आदींनी विशेष परिश्रम घेतले। स्वच्छ भारत अभियानांतर्गत आर.एन. पटेल उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, साबीरनगर धुळे व मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली। स्वच्छ भारत अभियानांतर्गत आर.एन. पटेल उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, साबीरनगर धुळे व मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली। नगरसेवक मुक्तार बिल्डर यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून आर.एन. पटेल शाळेपासून रॅलीस प्रारंभ करण्यात आला। रॅली मौलवीगंज, अंसारनगर, झोपडपट्टी, मनोहर चित्रपटगृह, भंगार बाजार मार्गे पुन्हा आर.एन. पटेल शाळेत आली। तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला। त्यानंतर शाळेत स्वच्छता व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगरसेवक साबीर खान, मुक्तार बिल्डर, उमेर अन्सारी यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुन्हा पाहुयाच्या ठळक घडामोडी। साक्री रोडवरील सिंधी जनरल पंचायत भवनच्या उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न। छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू देवदेवतांबद्दल फेसबुकवर अश्लील भाषेत पोस्ट करणाऱ्या मुन्ना धिवरेवर कठोर कारवाई करण्याची मागणी। यशवंतनगर येथे बांधण्यात आलेल्या सार्वजनिक वाचनालय व जय भोले विजय व्यायामशाळेचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटन। महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत धुळ्याची मानसी दिघे हिला महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञीचा मुकुट। धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। आणि आर.एन. पटेल उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, साबीरनगर धुळे व मोहम्मदिया उर्दू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून स्वच्छता रॅली। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।